नवनिर्वाचित आमदार जे आहेत संगमनेरचे अमोल खताळ यांच्या पत्नी ज्या आहेत तर त्या माझ्यासोबत आहेत. त्याही पहिली प्रतिक्रिया आमदार झाले. नाही, खूप छान वाटतं आणि जनतेसाठी खरं ते जनतेच्या सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आणि जनतेचा पूर्ण संगमनेर तालुक्याचा काही विकास आहे त्यासाठी त्यांची आमदार म्हणून निवड झाली आणि जनतेने जो प्रेम दिलाय त्याबद्दल मी आज प्रथमतः जनतेचे आभारी आणि तेच प्रेमावर म्हणजे विश्वास ठेवून जे काही आमदार झाले त्यात सगळे पुढील कामे पण मार्गी लावतील सगळे. पण ज्यावेळेस ते सुरुवातीला म्हणजे व्यवसाय थोडासा बाजूला ठेवून सामाजिक काम करत होते त्यावेळेस कधी कधी असं भांडण व्हायचं की हे कशाला केलं पाहिजे किंवा काय करता. भांडण नाही म्हणता येणार पण लग्न झालं तेव्हा म्हणजे लग्न जमतानीच मला म्हणे की ठीक आहे तू शिकते तर शिक्षण पूर्ण कर पण जॉब वगैरे करून देणार नाही कारण की आई वडिलांना सांभाळायचं तू घर सांभाळायचं का. मी तर प्रश्न केला म्हटलं का असं तर नाही म्हणे मला असं काहीतरी करण्याची खूप इच्छा आहे समाजासाठी आणि जे काय माझा प्रामाणिकपण आहे मला ते काहीतरी करायचंय एक दिवस मला काहीतरी करून दाखवायचंय मग त्यासाठी मी बाहेर पूर्ण वेळ जर मी लोकांसाठी वेळ देणार तर मी घरासाठी वेळ देणार नाही मग त्यासाठी तू घरासाठी वेळ द्यावा यासाठी तू जॉब नाही करायचं तू घर सांभाळायचं आणि म्हणजे मला की जे बाहेर वेळ देता येईल पूर्ण वेळ. पण असं कधी व्हायचं की ते बाहेर राहायचे पण मग घरी मुलांकडे किंवा घरी पाहायला किंवा अडचण आली एखादी. नाही दुर्लक्ष तर व्हायचं पण म्हणजे जसं लग्न झालं काय म्हणता ना मुलगी सासरी तर मी सासरी आलेच नाही माहेरीच आले. मला जेवढं आई वडिलांनी प्रेम दिलं त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रेम माझ्या सासू सासऱ्यांनी दिलं म्हणून मला माझे मिस्टर आहे काय घरात नाही काय मला कधी त्याची खरं त्यांच्यामुळे कधी उणीव भासलीच नाही म्हणजे त्यांनी कधी ती जाणीव करून दिली नाही का ठीक आहे ते असता बाहेर कुठल्या कार्यक्रमाला येऊ शकले नाही इव्हन म्हणजे मुलं आजारी असले तरी दवाखान्यात तरी ते समजून सांगायचे जाऊ दे त्याला आवड आहे करतो तो बाहेर काम मग ते माझ्यासोबत कंटिन्यू राहिल्यामुळं मला ह्यांची कधी उणीव भासली नाही. पण एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्ती विरुद्ध लढत होते कधी भीती वाटली. नाही मला कधीच वाटली नाही जो माणूस प्रामाणिक असतो त्यांनी कधीच घाबरायचं नसतं माझं कधी मी घाबरलेही नाही विशेष म्हणजे कधीच घाबरले नाही मी. एकदा असं वाटलं की म्हणजे माझ्या समोर असं एक प्रकार झाला की त्यांनी काही वाईट काम नाही की जे म्हणजे अडचणी सांगून असं दंड वगैरे ते काही एकाला ते झालं ते महसूलचं यांनी ते वाळूचं वगैरे प्रकरण काढलं ते चुकून ते फक्त मी आमच्या सायबरला जायची तर मी तिथं बसलेली असायची म्हणून ते आले तर म्हणे तू आमचे प्रकरण काढतो असं बोलला ते बघून घेऊ हे ते त्या क्षणाला मी घाबरले पण मग यांनी क्लिअर केलं की नीलम घाबरायचं नसतं आपण खरे आहोत आपण नाही घाबरायचं ते चुकीचं काम करतात त्या लोकांनी घाबरायचं असतं मग अजूनच त्याच्यात हे झाले की मी कधीच घाबरले नाही. अमोल दादांबरोबरचा एक किस्सा जो आठवणीतला आहे. किस्सा असा नाही एकदम आनंदाचा किंवा एक दुःखाचा. आनंदाचा क्षण म्हणजे हेच लग्न करून ह्या घरात आले एक तोच खूप मोठा आनंदाचा क्षण की मला माझ्या माहेरी जसं कुटुंब होतं मोठं तसंच इथे तसंच मोठं कुटुंब भेटलं त्याच्यामुळे मला कधीच काही अडचण आली. अमोल दादांचा स्वभाव कसा आहे. स्वभाव तर तापडच आहेत थोडे ते कारण आहे म्हणजे त्यांना सगळं सत्य लागतं त्यामुळे ते खूप तापड आहेत असे पण मग समजून घ्यायचे. मग आता तिकीट मिळालं त्यावेळेस नेमकं काय वाटलं की निवडणूक एवढ्या मोठ्या एका राजकीय शक्तीबरोबर जे मुख्यमंत्र्याची दावेदार होते तर त्यांच्याबरोबर आपली लढाई आहे तर त्यावेळेस काय वाटलं होतं आणि मग कशी लढाई जी आहे तर ती पुढे नेत गेला. नाही एक आत्मविश्वास जसा त्यांना होता त्यांच्यासोबत राहून मलाही तो आत्मविश्वास आला की जरी आपण आपल्याकडे म्हणजे जो मोठा माणूस आहे म्हणता मोठे माणूस का म्हणता पैसे आणि मोठे वगैरे आमच्याकडे जरी ते नसले पण आम्ही खूप माणसं जोडले गेलेली होते जे आपल्या कामं जे काही केलेली त्याच्यातून आणि एक प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणजे स्वाभिमानी त्यामुळे ते इतके लोक जोडले गेलेले होते की त्यात कधी भीतीच वाटली नाही कारण की तो एक आत्मविश्वासच होता की हेच लोक आपल्यासाठी
पुढे उभे राहणार आणि आपल्याला निवडून देणार किंवा आपल्या पुढे साथ देत चालत राहणार. असं आता एक मोठा विजय मिळालेला आहे, किती आनंद. आनंद तर खूप आहे की जो म्हणजे अजूनही विश्वास बसत नाही की आपण एवढ्या छोट्या म्हणजे ते आता म्हणतात ना धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, मग असं जनशक्तीने निवडून दिलं. एकदम म्हणजे एक छोट्यातले छोटा माणूस एक काही करू शकतो सत्यवाग याच्या जोरावर, तर त्याचा खूप मोठा आनंद. पण हा आनंद जरी खूप मोठा असला ना सर, आम्ही जसे आहोत ना सामान्य जनतेसाठी पहिल्यापासून तसेच राहणार, तसंच त्यांच्यात राहून कामं करून घेणार. तो साधेपणा तसाच टिकून राहिला. हो हो तसाच टिकून ठेवणार. मी आता मला 4-5 दिवस झाले आपलं हे होऊन निकाल लागून आमदार होऊन, तर मी अजूनही गाडीवर वगैरे गावात मुलांना क्लासला सोडवायला जाते. मला काही वाटत नाही. तर सगळे रस्त्याने म्हणतात, "अरे तू तर गाडीवर फिरते, गाडीत फिरायला पाहिजे." म्हटलं मी जर गाडीत फिरले तर मला कसे आपण जे हक्कानी मतदानासाठी गेलो, त्यांच्याशी बोललो आणि मी गाडीत फिरल्यावर मला ते दिसेल का काचेच्या आतून? तर मी गाडीवरच फिरणार. शहरात तरी मी गाडीवरच फिरणार आणि कायमच फिरणार. मी काही आमदाराची बायको झाली म्हणून मी काही खूप म्हणताना ते हवेत वगैरे जाणार नाही, जनतेतच राहणार. म्हणजे मला आता ज्या महिला भेटता म्हणे, "ताई आम्हाला विसरणार का तुम्ही?" म्हटलं, "नाही, कधीच विसरणार नाही. मी आधी जशी होते तशीच तुमच्यासाठी कायम राहणार." कारण मी ज्यावेळेस माहिती घेत होतो, त्यावेळेस देखील मला हेच सांगण्यात आलं, की तुम्ही जे आहे, तर अजूनही गावामध्ये टू व्हीलरवर म्हणजे जे रुटीन आहे, तर ते रुटीन नाही तोडलं. नाही, खरंच नाही तोडलं. कालही मी भाजी घ्यायला गेले, तर ते म्हणे, "आम्हाला खूप आनंद झाला, तुम्ही हे झाल्या." तिथं चहावाला आला म्हणे, "ताई चहा घ्यावा लागेल." म्हटलं, "ठीक आहे, चालेल." बघत होते माझ्याकडे सगळे, की अरे आता ह्या एवढ्या हे झाल्या, आमदारीणबाई म्हणतात तशा झाल्यात आणि ह्या रस्त्यावर. पण मला त्यांचंही मन मोडता आलं नाही. म्हणजे एक आता मोठा विजय मिळालेला आहे. तर अमोलदादांनी कसं काम केलं पाहिजे? अ, जर उद्या मंत्रिपद देखील मिळण्याची अशी चर्चा सुरू आहे. तर त्यावेळेस लोकांमध्ये जाऊन कसं विकास काम आणि कशा पद्धतीने काम केलं? अ, कामाची सुरुवात तर म्हणता येईल आता पहिले इथे कामाची म्हणजे प्रत्येक मी काही इतकी काही फिरली नाही गावागावात, पण आपण जे बघतो गावचे माझे पूर्ण तालुक्यात आहे ना, आपले मराठी समाज म्हणतो ना आपण तसं पूर्ण तालुक्यात पाहुणे खूप जास्त नातेसंबंध निघतात. असे प्रत्येक गावात नातेवाईक आहेत. प्रत्येक गावाच्या अडचणी ह्या पहिल्यापासून माहीतच आहे आपल्याला. विशेषतः अडचणी काय असतात रस्ते, पाणी आणि आरोग्याच्या वगैरे खूप अडचणी. तर मग आपण प्रत्येक गावागावात पहिले सगळ्या त्याच अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार. आणि एक पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम इथे आहे म्हणजे इकडे तळेगाव गट, साखरगट वगैरे. तर ते आताही सुद्धा मी त्यांच्याबरोबर इकडे गेले होते देवीला, तर त्या म्हणे, "मॅडम अक्षरशः आम्हाला 2-2 महिने झाले पाणी नाही." मग पहिले पाण्याला प्राधान्य देऊन पाण्याचा प्रश्न सोडवण्यात येईल. आणि जरी तुम्ही म्हणता मंत्री, तरी पण असेच कामं करत राहणार आणि सगळे सोबत आहे आपल्यासोबत. तर शिंदे साहेब, फडणवीस साहेब. आता तुमच्यावर पण एक जबाबदारी आहे. तुम्ही पण आता खांद्याला खांदा लावून काम करणार. हो, नक्कीच करणार. नक्कीच. जर मंत्रिपद मिळालं तर किती आनंद. भेट चांगला होणारच. आणि अजून जास्त जोमाने काम होईल. होईल, होईल. अमोलदादा आमदार झाले. पहिली प्रतिक्रिया. खूप आनंद झालेला आहे. ज्यावेळेस कळालं की अमोल भाऊ निवडून आले, खूप खूप जास्त आनंद झाला होता. सगळ्यात जास्त. मग त्यांचं काम कसं आहे आणि आता आमदार मोठी जबाबदारी तुमच्यावर पण आली आहे. ते कसं काम केलं पाहिजे आणि तुम्ही पण या आता कामामध्ये कसं सहकार्य आता म्हणजे करू आता जबाबदाऱ्या तर आलेल्याच आहे, वाढलेल्याच आहे जबाबदाऱ्या. सगळ्या आता पार पाडणारच आहे. अमोल भाऊंचं काम तर एकदम परफेक्ट आहे. त्यात काही शंका नाही आहे. कारण की जशा लाडक्या बहिणींसाठी अमोल भाऊंनी काम केलेलं आहे, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी संजय गांधी निराधारांसाठी जसं काम केलेलं आहे, एकदम छान काम आहे. सगळं एकदम छान आहे त्यांचं. आता किती आनंद आहे. खूप जास्त आनंद आहे. सांगता नाही येणार शब्दात इतका आनंद आहे. लाडक्या बहिणींसाठी माझं एक सदैव म्हणणं राहील की जसं लाडक्या बहिणींसाठी अमोल भाऊ म्हणून लाडके भाऊ आहेत, पण त्या लाडक्या बहिणींसाठी ही भाऊजाई सुद्धा सदैव तत्पर राहील आणि कधीही त्यांनी हाक मारावी. भाऊ ज्या वेळेला नसतील त्यावेळेला लाडकी भाऊजाई त्यांच्यासाठी
कधी उपलब्ध आहे. अमोल खताळे यांच्या पत्नी रोहित वाळके, संगमनेर, अहमदनगर.